श्रमशक्ती हॉकर सेलच्या वतीने पीएम स्वनिधीच्या माहितीपत्रकाचे वाटप। नाशिक श्रमशक्ती कामगार संघटना प्रणीत श्रमशक्ती हॉकर सेलच्या माध्यमातून राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2014च्या कायद्याच्या अंमलबजावणी व पथविक्रेते हॉकर्स फेरीवाले यांना केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब हॉकर्स पथविक्रेते यांना पीएम स्वनिधीच्या माध्यमातून त्वरित पहिल्या टप्प्यामध्ये 15,000 रुपये व दुसऱ्या टप्प्यात 25,000 रुपये व तिसऱ्या टप्प्यात 50,000 रुपये या पद्धतीने त्वरित कर्ज मंजूर केले जात आहे। यामुळे गोरगरीब हॉकर्स पथविक्रेत्यांना मोठा आधार यामुळे मिळत असून ही योजना संपूर्ण अधिकृत नोंदणीधारक पथविक्रेता हॉकर्स फेरीवाला यांना मिळणार असून या योजनेचे माहितीचे पत्रक श्रमशक्ती कामगार संघटना प्रणीत श्रमशक्ती हॉकर्स सेलच्या माध्यमातून पत्रक वाटपाची सुरुवात मेन रोड, सरस्वती लाईन, भद्रकाली भाजी मार्केट, साक्षी गणेश, दहीपूल, सराफ बाजार, गणेशवाडीतील बाजार, शिवाजी रोड, शालीमार, बोरपट्टी, रविवार कारंजा इथून सुरुवात करण्यात आली। संपूर्ण नाशिक शहरांमध्ये हॉकर्स पथविक्रेते फेरीवाले यांना या पत्रकाचे वाटप करण्यात येणार आहे। या पत्रकाच्या वाटपाप्रसंगी वसंत ठाकूर, संस्थापक अध्यक्ष श्रमशक्ती हॉकर सेल तथा सदस्य शहर पथविक्रेता समिती नाशिक महानगरपालिका, सिद्धेश्वर पेलमाले, सदस्य शहर पथविक्रेता समिती नाशिक महानगरपालिका, संतोष ताते, जिल्हाध्यक्ष श्रमशक्ती हॉकर सेल अक्षय परदेसी, शहराध्यक्ष श्रमशक्ती हॉकर सेल देविदास वाबळे, संजय पारखे, संजू परदेशी, दत्ता काचार, संतोष हिवाळे, अहमद पटेल, संगीताताई कुमावत, अलकाताई राठोड, अनिताताई कांबळे, दिगंबर वाणी, मोबिन शेख, नितीन थोरात, राजेंद्र गांगुर्डे, दादाजी पाटील, मिलिंद वाबळे, रणजित परदेशी, किरण बोडके, पराग काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।